स्वरा आणि छकुली या व्लॉग चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे दह्यापासून कढी। आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, मी येथे आंबट दही घेतलेले आहे। हँड मिक्सीमध्ये आता मी दही घालून घेत आहे। त्याबरोबर ज्वारीचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही डाळीचं पीठ पण बेसन पण वापरू शकता। थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ पण घालून घेतलेलं आहे। तर आता आपण हे सगळं मिक्सर मध्ये फिरवून घेऊयात। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही हे रवीने पण हलवू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण फिरवून घेऊ शकता। माझ्याकडे या प्रकारचे हँड मिक्स आहे, त्यामुळे मी त्यामध्ये फिरवून घेत आहे। तर बघा, या अशा पद्धतीने तयार होते। आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊन आणखीन थोडा वेळ फिरवून घेऊया। पाणी घातल्यावर हे सगळं मिक्स होईल। हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता आपण फोडणी घालायला घेऊयात। त्यासाठी गॅस चालू करून पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ। तेल आता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊ। जिरे मोहरी चांगली तडतडल्यावर लसूण बारीक कट केलेला टाकू। 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या। कढीपत्त्याचे 4 ते 5 पाने। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेऊयात आणि आपण मिश्रण तयार केलेलं दह्याचं ते टाकून घेऊयात। तुमच्या आवश्यकतेनुसार घट्ट पातळ तुम्हाला हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। तर बघा, काय मस्त रंग आलेला आहे। वास पण मस्त सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये। तर बघा, तयार झालेली आहे आपली आंबट दह्याची, आंबट तिखट अशी मस्त अशी दह्याची कढी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा।